नमस्कार, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉईंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ही संकल्पना असते की आपला गुडघा दुखायला लागला म्हणजे आपल्याला गुडघ्याचं ऑपरेशन लागणार आणि हे एक मोठं मिथक आहे. मी आज तुम्हाला ह्या गोष्टीवरती थोड्याशा डिटेलमध्ये सांगणार आहे की नक्की गुडघ्याचा त्रास हा काय असतो, तो कसा होतो, त्याला कसं निदान करू शकतो, अर्ली ट्रीटमेंट केल्याने आपण हा प्रॉब्लेम कसा पुढे ढकलू शकतो आणि ऑपरेशनच प्रत्येक वेळेला लागत नाही. तर गुडघ्याचा हा त्रास जो आहे ह्याला सांधिवात म्हणतात, म्हणजे गुडघ्याची वाटी घासून घासून खराब होणे. हा प्रॉब्लेम आपल्याला बाकीच्या वातांपासून प्रॉपरली आयडेंटिफाय करायला लागतो आणि तो एकदा आयडेंटिफाय केला की त्याला आपण प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो. ह्याचे कॉमन चिन्ह असे असतात की गुडघा हा आपल्याला कुरकुर करायला लागतोय, जिना चढउतर करताना थोडासा त्रास व्हायला लागतोय, नेहमी जास्त चालणं झालं तर गुडघ्याला मध्ये कळा येत आहेत, फार जास्त सकाळी उठल्यावरती सुजन येते किंवा सांधा आखडतो, म्हणजे व्यवस्थित हालचाल होत नाही. आणि ह्या सगळ्या व्याधींना आपण म्हणतो गुडघ्याचा सांधिवात. ह्याचं जे निदान आहे हे फार सोपं आहे. तुम्हाला तुमच्या जवळपासच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन दाखवलं पाहिजे, त्यांच्याकडनं फिजिकल तपासणी करून घेतली पाहिजे. त्यांनी जर का तुम्हाला सांगितल्यास गुडघ्याचा एक्सरे काढून घेतला पाहिजे आणि तो सुद्धा उभा राहून काढला पाहिजे. त्या एक्सरेमध्ये आपण गुडघ्यामध्ये दोन हाडांच्या मधील जी गॅप आहे ती कशी कमी झालेली आहे, त्याचं आतमध्ये हाड किती वाढलेलं आहे, हाडावरचं आवरण किती खराब झालेलं आहे, हे आपल्याला त्या एक्सरेमध्ये निदर्शनास येतं. आणि अशा वेळेला आपल्याला डॉक्टर हे सांगतात की तुम्हाला आता गुडघ्याचा सांधिवात व्हायला सुरुवात झालेला आहे. हा त्रास 4 टप्प्यांमध्ये असतो. सुरुवातीच्या स्टेजमध्ये एक्सरे जवळजवळ नॉर्मल असतो, पण पेशंटला त्रास व्हायला सुरू होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये एक्सरेमध्ये बदल दिसायला लागतात. दोन हाडांच्या मधली जी गॅप आहे ती कमी होत जाते, म्हणजे हाडावरच्या आवरणाची पातळी ही कमी होते आणि हळूहळू हा त्रास पुढे वाढत जातो. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये गुडघ्यामध्ये व्यंग यायला सुरू होतात, बराच त्रास होतो, पायामध्ये डिफॉर्मिटी येतात, गुडघ्याला सूजन येते सारखी आणि चालता फिरताना प्रत्येक वेळेला त्रास होतो. चौथ्या स्टेजमधल्या पेशंटमध्ये तर निदान एकदम ऑब्व्हियसच आहे. कोणी जर का चालता चालताना डग मारून चालत असेल, गुडघ्यावरती वेडावाकडे चालत असेल, तर आपल्याला गुडघ्याचा सांधिवात हा नक्कीच झालेला आहे. तर अशा ह्या 4 टप्प्यामध्ये जो आपण वाद बघितला, आता ह्याचं पुढे ट्रीटमेंट काय आहे? प्रत्येक पेशंटला मनामध्ये ही भीती असते की गुडघ्याचा त्रास म्हणजे आपल्याला 100% ऑपरेशन लागणार. आणि मी आज तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो की 90% लोकांमध्ये गुडघ्याचं ऑपरेशन हे लागत नाही आणि योग्य अर्ली ट्रीटमेंट केल्याने आपण हा गुडघ्याचं ऑपरेशन लांबवू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान झाल्यावर त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट केली पाहिजे. योग्य ट्रीटमेंटमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला औषध गोळ्या असं नाही. पेन किलरच्या गोळ्या घेऊन किंवा सूज दुखणं कमी करण्याच्या गोळ्या घेऊन आपण त्या गुडघ्याचा त्रास फक्त तात्पुरता थांबवतोय. जर का त्या गोळ्या आपण बंद केल्या आणि आपल्याला त्रास परत होत असेल, तर आपल्याला बाकीच्या मार्गांकडे डेफिनेटली वळलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे व्यायाम. गुडघ्यावरती जो आपण दिवसभरात ताण देतोय, तो ताण सहण्याची क्षमता त्या गुडघ्यामध्ये पाहिजे आणि ती क्षमता फक्त व्यायामाने येऊ शकते. आपल्या मसलमध्ये जर का बळकटी असेल, तर आपण चालता फिरता वापरताना गुडघ्यावरचा जो अतिरिक्त भार आहे, तो आपण कमी करू शकतो आणि त्याच्याने आपली झीज पुढे थांबवू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल. आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी वारंवार करत आलो. जिने चढउतर करत आलो, खाली बस-उठ करत आलो. मांडी घालून बसणे हे तर भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते. प्रत्येक पूजा असेल, काही कार्य असेल, क्रिया असेल, तर आपण खाली पटकन मांडी घालून बसतो. तर अशा गोष्टी सारख्या वारंवार करून काय होतं, की गुडघ्यावरचे जे आहारावरचं आवरण आहे, त्याच्यावरती अतिरिक्त भार यायला लागतो. या अर्थी हे सगळ्याच गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत का? ह्या कधीच केल्या नाही पाहिजेत का? असं नक्कीच नाही. 40, 45 ते 50 ह्या वयोगटामध्ये जे गुडघ्यामध्ये बदल व्हायला लागतात, त्याच्यामध्ये ह्या अतिरिक्त गोष्टींचा जास्त भार पडतो आणि डॅमेज हा वाढायला लागतो. म्हणून ह्या गोष्टी त्या वयात आल्यानंतर किंवा गुडघ्याचा त्रास सुरू झाल्यानंतर ह्या शक्यतो टाळाव्यात. म्हणजे गुडघ्यावरचा अतिरिक्त भार कमी झाला, तर पुढे वाढणारी झीज आपण ही आटोक्यात आणू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल चेंज. आपण व्यायाम तर करतोच आहे, आपण काळजी घ्यायला सुरू केलेली आहे. आता लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळेला बसून कामं करत असतो. एका जागी 8-8 तास बसून कामं करतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मध्ये-मध्ये ब्रेक पाहिजे किंवा जे लोकं सतत उभं राहून काम करतात, किचनमध्ये आपल्या स्त्रिया असतील किंवा फॅक्टरीमध्ये वर्कर्स असतील, त्यांना सतत उभं राहून पण गुडघ्यामध्ये त्रास व्हायला सुरू होतो. तर ह्याला म्हणतात लाईफस्टाईल चेंज. ज्या गोष्टीने सतत गुडघ्यावरती ताण पडतोय, त्या गोष्टी आता हळू कमी केल्या पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला फार जास्त उभं राहणं किंवा एकाच वेळेला फार जास्त चालणं हे कमी केलं पाहिजे. त्याने गुडघ्यावरचा अतिरिक्त भार कमी होऊन आपण त्याची झीज ही लांबवू शकतो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ट्रीटमेंटमध्ये म्हणजे गोळ्या औषधं. तर गोळ्या औषधं म्हणजे नेहमी पेन किलर्स असं नक्की नाही. प्रत्येक पेशंटच्या मनामध्ये भीती असते, की मी गोळी औषध खाल्ली म्हणजे मी पेन किलर खातोय.
आणि पेन किलर खाऊन माझं फक्त दुखणं थांबणार आहे. तर असं नक्कीच नसतं. डॉक्टर तुमच्या तपासणी करून तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट देतात. त्याच्यामध्ये 2 प्रकारची औषधं आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं दुखणं आणि सूज कमी करण्यासाठी. कारण ते जर का कमी झालं नाही तर आपल्याला व्यायाम नीट करता येणार नाही. आपल्याला जीवनशैली विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे गोळ्या औषधांमध्ये 10 ते 20% वाटा हा पेन किलरचा असतो आणि ते आपल्याला घ्यायला लागतात. पण ते तात्पुरत्या मर्यादित पिरियडसाठी असतात. 8 ते 10 दिवस, 15 दिवस मॅक्सिमम ते गोळ्या घेऊन आपण गुडघ्याचा त्रास, सूज कमी झाली, की आपण मग चांगला व्यायाम करू शकतो. दुसऱ्या प्रकारची औषधं अशी आहेत, की त्याला आम्ही फायटोमेडिसिन्स किंवा कॉन्ट्रोप्रोटेक्टिव्हज असं म्हणतो. हे झाडाच्या वनस्पतीचे औषध आहेत. त्याने हाडावरचं जे आवरण आहे, त्याचं डिग्रेडेशन आपण थांबवतोय आणि त्याच्यामध्ये परत-परत हीलिंगची क्षमता वाढवतोय. तर ह्या गोळ्या औषधांनी पण बऱ्यापैकी फायदा होतो. आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या, ज्याने हाडाची मजबूती चांगली राहते, तर हाडावरचं आवरण हे घासून लवकर खराब होत नाही. तर अशा प्रकारे आपण हे ट्रीटमेंट ऑप्शन्स बघितले आणि तुम्हाला लक्षात आलं असेल, की मी आत्तापर्यंत ऑपरेशनबद्दल काही बोललोच नाहीये. ऑपरेशन हे नेहमी लागतच नाही. 80 to 90% लोकांमध्ये बिना ऑपरेशननेच आपण हा त्रास आटोक्यात आणू शकतो. क्वचित ज्या लोकांचा हा सगळा प्रवास करत-करत गुडघा हा एंड स्टेजला आलेला आहे, म्हणजे पूर्ण घासून खराब झालेला आहे, जीवनशैली पूर्ण विस्कळीत झाली आहे. आधी जे आपण चालत होतो, ते आता चालण्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. आता सध्या नीट चालताही येत नाही, सकाळी उठून नीट उभं राहता येत नाही. अशी जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला ऑपरेशनचा उपाय हा नक्कीच असतो आणि तुमच्या त्रासाच्या टप्प्याप्रमाणे हे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन सुचवतात. त्याच्यामध्ये एकदम दुर्बीचं ऑपरेशनपासून हाय टिबल ऑस्ट्रॉनॉमी, पार्शियल नी रिप्लेसमेंट आणि टोटल नी रिप्लेसमेंट असे हे संपूर्ण प्रत्येक टप्प्यामध्ये होणारे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. ते योग्य निदान करून आपल्याला डॉक्टर जसं सुचवतील त्या मार्गाने आपल्याला ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहिलं, की गुडघ्याची व्याधी ही काय असते, ती कशी होते, त्याचे चिन्ह काय आहेत, त्याचं निदान कसं केलं जातं, त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहे आणि प्रत्येकच वेळेला ऑपरेशन हे लागत नाही. नॉन ऑपरेशन करून ऑपरेशन न करता सुद्धा आपण हा त्रास डेफिनेटली आटोक्यात आणू शकतो आणि बरेच वेळ आपण हा त्रास पुढे ढकलू शकतो. फारच क्वचित वेळेला एंड स्टेज आर्थरायटिसला ह्याला सर्जरी ट्रीटमेंट लागते. तुमच्या काही शंका असतील तर त्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुढील अशाच माहितीसाठी आपण नेहमी भेटत राहू.